सक्सेस एनर्जी मंत्र, व्यावसायिकांच्या यशोगाथा. यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक 15 दिवसांनी आपल्याकडे वेगवेगळे मान्यवर येणार आहेत. त्यांच्या यशाचं रहस्य, त्यांनी पाहिलेले चढ उतार, दिलखुलास गप्पांमधून जाणून घेऊयात त्यांचा इथपर्यंतचा प्रवास. मी नेहा सागवेकर, एनर्जी एनहान्समेंट एक्सपर्ट. येत्या 3 वर्षात 5000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करून त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणं हा माझा ध्यास आहे. दर 15 दिवसांनी आपल्याकडे यशस्वी व्यावसायिक येतात आणि यावेळेस येत आहेत अजय दरेकर, एक शिक्षक ते उद्योजक, किंबहुना उद्योजकता शिकवणारा शिक्षक. हेच समर्पक शब्द ज्यांना लागू होतात. ज्यांनी परिपूर्ण व्यक्ती ते संपन्न उद्योजक हे पुस्तकाचे लेखन केलेले आहे. अशा अजय दरेकरांना आपण FB लाईव्हच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकणार आहोत. व्यावसायिकांची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मवर. थँक्यू. नमस्कार. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे का? आयुष्यात खूप मोठं नाव किंवा मोठं काम करून ठेवायचं आहे असं मनात आहे का? पण सतत अपयशाची भीती किंवा चिंता तुम्हाला सतावते आहे का? तर चला आपण आज व्यावसायिकांची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये अजय सरांच्याकडून आपण आज त्यांच्या यशाची गाथा आपण समजून घेऊया. मी नेहा सागवेकर, ग्राफोलॉजिस्ट आणि एनर्जी एनहान्समेंट एक्सपर्ट, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण इथे वेलकम करूयात अजय दरेकर सरांना. वेलकम सर. सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मवरती व्यावसायिकांच्या यशोगाथा या कार्यक्रमाच्या 3ऱ्या भागामध्ये मी नेहा सागवेकर तुमचं स्वागत करते आणि आपण पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये आपण तुमच्या यशाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. दिलखुलास गप्पांमधून आयुष्यामध्ये चढ उतार येतातच. यश अपयश एक ऊन सावलीसारखं आहे. रात्रीनंतर दिवस हा येतोच. सो तुमच्याही आयुष्यामध्ये असे चढ उतार तुम्ही पाहिले असतील आणि आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावरती आहेत तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात हे आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला नक्की आवडेल सर. थोडक्यात तुमची मी इंट्रोडक्शन आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती, पण तुमची थोडक्यात सर ओळख करून द्याल का? येस, नक्की. सर्वात आधी धन्यवाद. सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला इंट्रोड्यूस केलं आज, आणि मी स्वतः खूप एक्सायटेड होतो कारण की गेल्या 2 सेशनमध्ये एका सेशनमध्ये तुम्ही माझ्या गुरुदेवांचाच इंटरव्ह्यू घेतलाय आणि दुसरीकडे आमचे कलिग त्यांचा इंटरव्ह्यू झालाय. सो या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद. बेसिकली 2003 साली मी एज्युकेशन फील्डमध्ये स्वतः कार्यरत झालो. म्हणजे मी स्वतः 17 वर्षाचा होतो आणि आता वर्सेटाईल एड्युकेअर सिस्टीम ही माझी ऑर्गनायझेशन आहे जी नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला आम्ही काम करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या ऑर्गनायझेशनचं वैशिष्ट्य असं आहे की हे ऑर्गनायझेशन संपूर्णपणे युथ हँडल करते. म्हणजे अगदी 16 वर्षापासून ते 24 वयोगटातील मुलं ही ऑर्गनायझेशन नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला रन करतात. आणि तेच कुठेतरी वर्सेटाईलचं खरं उद्दिष्ट होतं की आम्ही स्लम मधल्या मुलांबरोबर किंवा मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासच्या मुलांबरोबर काम करतो. आणि त्याच्यासाठी मी स्वतःमध्ये माझ्या लक्षात आलं की माझ्यामध्ये बऱ्याचशा अशा कमतरता आहेत ज्या ओव्हरकम करणं गरजेचं आहे. मग मी भरपूर असं नॉलेज घेतलं, अजूनही घेतोय. सो माझी ओळख म्हणजे एक युथ एम्पॉवरमेंट कोच म्हणून मला ओळखतात. मी पॅरेंटिंगवरती सुद्धा काम करतो कारण की मुलांवरती काम करताना ह्या गोष्टी लक्षात आल्या की जोपर्यंत घरचं वातावरण चांगलं होत नाही, पालकांचा सपोर्ट योग्य पद्धतीने मिळत नाही, त्या वेळेपर्यंत आपण आपलं काम सुरळीत करू शकत नाही. त्यामुळे मी पॅरेंटिंग कोच सुद्धा झालो. आय डिड अ काउन्सिलर. म्हणजे आतापर्यंत मी 10,000पेक्षा जास्त काउन्सिलिंग 1-to-1 केल्यात ह्या सगळ्या प्रवासामध्ये. आधी त्याच्या मागे काही सायन्स मला माहित नव्हतं, पण नंतर जसं जसं मला कळलं मी त्या गोष्टी सुद्धा शिकत गेलो. आणि मग राहिला मधला पार्ट. आम्ही ह्याला नेहमी एक ट्री बघतो की जर मुलं ही आपली फ्रुट्स असतील तर रूट हा आपला पालक आहे किंवा आपली फॅमिली आहे आणि मध्ये जी स्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम आहे. सो नंतर मग आम्ही एज्युकेशन सिस्टीमशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप केल्या. त्याच्यामध्ये टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम झाले, ब्रेन डेव्हलपमेंटचे काही प्रोग्राम झाले जे आम्ही इंट्रोड्यूस केले. तर अशा पद्धतीने 18 वर्षामध्ये नवीन गोष्टींचे एक्सपेरिमेंट आम्ही तरुणांवरती करत गेलो. त्यातून काही एक्सपेरिमेंट वर्क झाले, काही एक्सपेरिमेंटवरती आम्हाला परत करेक्शन्स करावे लागले
आणि त्यातून व्यावसायिकता निर्माण करण्याचा प्रवास माझा अजूनही चालू आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट माय सेल्फ इन शॉर्ट. ग्रेट सर. खूप छान. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही तुमच्या वयाच्या 17व्या वर्षी तुमचं करिअर स्टार्ट केलं. तर सर तुमच्या बालपणाबद्दल काही आठवणी असतील तर तुम्ही नक्कीच आमच्यावर शेअर करा, कारण तिथून ऍक्च्युली आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. तर तुमच्या काही बालपणीतल्या आठवणी आम्हाला सांगितल्या तर खूप छान होईल. अमेझिंग जर्नी. म्हणजे आता जेव्हा मी हा जर्नी मागे जाऊन बघतो त्यावेळेला खरंच ह्याचं रूट कुठेतरी आपल्या बालपणात असतं. हे मी जसं पालकांना सांगतो, मुलांना सांगतो, तसं माझ्या बाबतीत तसंच आहे की अ, अ, अतिशय गरीब घरातून माझा जन्म झाला. मी गावी असतो. लहानपणी माझं 1-2-3 वर्ष माझं गावीच गेले बालपण. आई आणि वडील दोघेही शेती आधी करायचे. नंतर मग वडील मुंबईला आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. वरळीच्या स्लममध्ये माझं बालपण गेलं पूर्णपणे. 10x10च्या रूममध्ये आणि आजूबाजूला अ, असं म्हणतात की संपूर्ण भारत देशातले सगळ्या कम्युनिटीची लोकं आमच्या स्लममध्ये होती. त्यामुळे तो एक जबरदस्त फायदा मला वाटतं की झालं, की मला वेगवेगळ्या भाषा कळल्या, मला वेगवेगळ्या सण कळले, उत्सव कळले, लोकांचे बिहेवियर कळले, अडचणी कळल्या आणि हे सगळं कळत-नकळत माझ्याबरोबर होत होतं लहानपणी. आणि जेव्हा मी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी त्या स्लममधून बाहेर पडायला लागलो, त्यावेळेला एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या विभागातलं वातावरण आणि त्या विभागातल्या तरुणांचं वातावरण मी बघितलं. त्यावेळेला लक्षात आलं, की कदाचित देवाने मला तो बालपणाचा जो अनुभव दिला 15, 16, 17 वर्षाचा, तो ह्यासाठी दिला, की मी माझ्यासारख्या तरुणांना यातून बाहेर काढेन आणि त्यातून सो भरपूर स्ट्रगल होता लहानपणी. माझं शिक्षण स्वतः म्युनिसिपल स्कूलमध्ये झालंय. पण आजही मला त्याचा अभिमान वाटतो, कारण की तिथे माझ्या बालपणामध्ये अगदी आजही मला हसू येतं, की बालवाडी असेल किंवा पहिली असेल, मी काहीही अभ्यास केला नाही. मी फक्त जाऊन शाळेमध्ये रडायचो आणि देवाचे नेहमी आभार मानतो, की मला चांगले शिक्षक माझ्या बालपणापासून आत्तापर्यंत मिळाले. सो अभ्यासामध्ये ओढ नव्हती. त्याच्या एक्झॅक्टली अगेन्स्ट माझा भाऊ त्याचं संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिपवरती झालं. तो प्रचंड हुशार होता अभ्यासामध्ये. सो त्याही गोष्टी मला तिथेच म्हणजे मला खरंच आज असं वाटतं, की देवाने त्या प्रत्येक गोष्टी मला एनालिसिस करण्याची आत्ता जी शक्ती दिली आहे ना, त्याच्यातून मला लक्षात येतं, की पालकत्वामध्ये कुठे-कुठे मिस्टेक्स होते. मुलांच्या मानसिकतेवरती कुठे-कुठे आघात होतात. हे सगळं बालपणातून मला मिळालं. प्रचंड हट्टी, प्रचंड जिद्दी होतो मी. अगदी रस्त्यावरती मी लोळण्यापर्यंतचे कार्यक्रम केलेले आहेत माझ्या बालपणी. आणि आज मी पॅरेंटिंग शिकवतो. तर हे खरंच विरोधाभास आहे. पण मला मला लगेच कळतं, की एखादा पालक हट्टी मुलापासून किती त्रास त्याला होत असेल आणि तो कशा पद्धतीने त्याला लाज वाटत असेल, की बाबा हा समाजासमोर आता माझी इज्जत काढतोय, की काही मस्ती करून. त्याचा अनुभव मी माझ्या पालकांना दिलाय. सो इट वॉज अमेझिंग जर्नी. बट एक एक गोष्ट नक्की, की योग्य शिक्षक आणि योग्य मार्गदर्शक मला लहानपणापासून मिळाले आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला माझ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर. कारण की मी ज्या वातावरणात वाढलं, त्या वातावरणामध्ये शिक्षणाचा काही संबंध नव्हता. ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा काही संबंध नव्हता. स्किल्सचा काही संबंध नव्हता. प्रत्येक जण फक्त सकाळी उठून धावायचा, की त्याला आपलं पोट भरायचं आहे ह्या एका गोष्टीसाठी. तो बालपण तसा स्ट्रगलमधून गेलं. त्यामुळे आता जाणीव आहे त्या बालपणाच्या. सो दॅट इज अबाउट दी चाइल्डहूड. आणि म्युनिसिपल स्कूलमध्ये जेव्हा मी गेलो, त्यावेळेला आजही मला एक गोष्ट जाणवते, की लीडरशिप कुठेतरी ब्लडमध्ये होती. कारण की म्युनिसिपल स्कूल म्हटलं, की 2-2, 3-3 वर्ष फेल झालेली मुलं सुद्धा आमच्या वर्गात काही वेळेला यायचे. आणि शिक्षक बऱ्याचपैकी ते माझ्या बाजूला बसवायचे त्यांना आणि त्यांच्याकडे मला असं वरती करून बघावं लागायचं. एवढे ते उंच असायचे, दाढी मिशा त्यांना असायची. तर सुरुवातीला भीती वाटायची. पण नंतर शिक्षकांना काहीतरी जाणवायचं माझ्याकडे बघून, की यांच्यामध्ये काहीतरी आवड निर्माण करू शकतो. आणि ते मी 99% वेळेला केलं. आणि ती मुलं जेव्हा 10वी ला पास होऊन गेली, त्यावेळेला आजही अगदी त्या विभागातले म्हणतात ना, की वाया गेलेली मुलं असं त्यांच्या नावावरती टॅग होतं. ते आज खूप चांगल्या पद्धतीने करतायत. सो लीडरशिपची अपॉर्च्युनिटी सुद्धा मला कळत-नकळत शिक्षकांनी दिली आणि तिथून माझा जो कॉन्फिडन्स आहे, की मी मुलांबरोबर चांगलं काम करू शकतो, त्यांच्याकडून शिकू शकतो आणि त्यांना सुद्धा काहीतरी देऊ शकतो. हा कॉन्फिडन्स तिथून वाढला, जो बालपणातून मला मिळाला. ऑफकोर्स कंपॅरेटिव्ह भरपूर गोष्टी झाल्या. लहानपणापासून मला लक्षात आलं, की म्युनिसिपल स्कूलच्या मुलांकडे ज्या पद्धतीने समाज बघतो, बघायचा. आता ती परिस्थिती बदललेली आहे. तर त्याचा सुद्धा मला भरपूर त्रास व्हायचा. कारण की आम्ही जेव्हा सायन्स एक्झिबिशनला जायचो, इतर प्रायव्हेट स्कूल्समध्ये किंवा स्पीच अलोकेशन कॉम्पिटिशनला जायचो, त्यावेळेला आमचा ड्रेस कोड किंवा आम्ही म्युनिसिपल स्कूलमधून आलोय, आमच्याकडे एका वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. हे इतर माझ्या मित्रांना किती जाणवायचं मला माहित नाही, पण मला ते प्रकर्षाने जाणवायचं. आणि म्हणून मी तेवढ्याच जिद्दीने तिथे जाऊन परफॉर्म करायचो आणि शाळेसाठी काही ना काही प्राइज घेऊन येण्याचा माझा हट्ट असायचा.
आणि माझं मी ग्रेट. 10वीला मी स्पीच दिलं आणि माझ्या शिक्षकांना मी प्रॉमिस केलं की म्युन्सिपल शाळेतून शिकून जातोय, 10वी करून जातोय, पण काही वर्षांनी पुन्हा या शाळेमध्ये अभिमानाने येईल आणि इथल्या मुलांना छातीठोकपणे सांगेन की आपण जरी म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकत असलो तरी आपल्यामध्ये सुद्धा तेवढंच टॅलेंट आणि तेवढीच म्हणतात ना कलागुण आहेत ज्याचा आपण समाजासाठी उपयोग करू शकतो. आणि गेल्या म्हणजे मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी ती घटना घडली की माझ्या शाळेने मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि क्या त्याच बात. प्लॅटफॉर्मवरती मी पुन्हा स्पीच दिलं. तेच अंगावरती शहारा आला होता अक्षरशः, कारण की ह्याच प्लॅटफॉर्मवरती मी काही वर्षांपूर्वी बोलून गेलो होतो. सो बरंचसं माझं जे फाउंडेशन आहे ते बालपणामध्ये आहे, शाळेमध्ये आहे आणि त्या विभागांमध्ये आहे, ज्या विभागांमध्ये मी राहिलो. सो दॅट वॉज द एक्सपिरियन्स. ग्रेट, ग्रेट एक्सपिरियन्स सर. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात, की तुम्ही लहानपणी अभ्यास करायचे नाहीत, पण तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले. सो ॲज अ पॅरेंट आपल्या मुलांचे शिक्षक कोण आहेत हे पॅरेंट्सनी नक्की तपासून पाहायला पाहिजे आणि योग्य हातामध्ये आपली मुलं आपण द्यायला पाहिजेत, तर आपली मुलं चांगल्या पद्धतीने घडतील. अमेझिंग सर. लहानपणाबद्दल तुमच्या ऐकून माझं बालपण सुद्धा मला आठवलं, कारण मी पण अंबरनाथच्या ऑर्डिनन्सच्या शाळेमध्ये साध्या मराठी माध्यमातून मी शिकलेले आहे. पण ज्या व्यक्तीमध्ये ती लिडरशिप असते तो येतोच पुढे. थोडंसं आपल्याला स्वतःची मेहनत करणं गरजेचं आहे डेफिनेटली. सर पुढे जाऊन तुम्हाला मी असं विचारेन की तुम्ही ॲज अ टीचर म्हणजे कोचिंग क्लास तुमचे होते. सो ॲज अ टीचर म्हणून किंवा शिक्षक म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम सुरू केलं आणि आता वर्सटाईल एज्युकेशन सिस्टम ही तुमची कंपनी आहे ज्याच्यातनं तुम्ही युथ घडवतात. सो शिक्षक ते वर्सटाईल एज्युकेशन सिस्टम ह्या प्रवासाबद्दल सर आम्हाला काही सांगाल का? नक्कीच, नक्कीच. आणि ना त्याचं मूळ परत तिथेच आहे. मला शिक्षक होण्याची अशी तशी काही तीव्र इच्छा नव्हती. पण जसं मी सांगितलं, की माझ्या शिक्षकांना जसा तुम्ही उल्लेख केलात, की आत्ताची एज्युकेशन सिस्टम आणि आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा बराच फरक आहे, की त्यावेळेला म्युनिसिपल स्कूलमध्ये आम्हाला एक नेहमी जाणवलं, की आमचे पालक डायरेक्टली जाऊन शिक्षकांबरोबर बोलू शकत होते. त्यांच्या अडचणी मांडू शकत होते शिक्षकांसमोर आणि मग मुलं शाळेत का येत नाहीयेत? मग आमच्या शिक्षिका होत्या साहिल मॅडम, त्या स्वतः शाळेमध्ये आज 2 मुलं नाही, 2 दिवस एखादं मूल नाही आलं, तर त्या स्लममध्ये त्या स्वतः जायच्या आणि घेऊन यायच्या मुलांना, पालकांची काउन्सिलिंग करायच्या, की का तुम्ही मुलांना पाठवत नाहीयेत. इथपर्यंतचे शिक्षक आम्ही पाहिलेत आणि ते कुठेतरी आतमध्ये आमच्या शिक्षकाची डेफिनेशन क्लिअर करून गेलं. त्यामुळे मी त्यांचे परत थँक्स म्हणतो. मला ना खरं तर मॅडम मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा स्लममधल्या 4थी, 5वी, 6वीच्या मुलांना हे सिगारेट पिताना किंवा दारू पिताना, व्यसन करताना बघायचो, त्यावेळेला प्रचंड मला विचित्र वाटायचं, त्रास व्हायचा. आणि त्रास म्हणण्यापेक्षा विचित्र वाटायचं, की आम्ही शाळेत जातोय, आमच्याकडून शिक्षक अभ्यास करून घेतायत. आमचे आई-वडील जरी तेवढे शिकलेले नसले, तरी त्यांना ती कळकळ आहे. पण एकीकडे आमची आणि आमच्यापेक्षा लहान वयातली ही मुलं हे सगळं काय काय करतायत? हा एक भाग होता. तो नेहमी प्रश्न डोक्यामध्ये राहायचा, पण त्यासाठी मी काही करू शकत नव्हतो. दुसरा एक भाग होता, ज्यावेळेला मी माझं शिक्षण करत होतो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की मला सुद्धा योग्य गाईडन्स मिळालं नाही. योग्य मार्गदर्शन मिळालं नाही करिअरच्या दृष्टिकोनातून. कारण की शाळा झाल्यानंतर तुम्ही ठरवायचं करिअर काय आहे, हा अजूनही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी न्यूनगंड आहे, की करिअर 10वीच्या नंतर ठरवलं जातं. तो एक माझा मुद्दा बाजूला होता, कारण की त्याच्यामुळे बरेचसे फेल्युअर्स मला माझ्या करिअरमध्ये बघायला लागले. आणि तिसरा मुद्दा असा होता, की मला शिक्षक नाही व्हायचंय, पण ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या मित्रांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि मगाशी मी उल्लेख केल्या पद्धतीने माझा कॉन्फिडन्स शाळेतच वाढला. कारण की शाळेतही माझ्या अशी चरस घेणारी, गुटखा खाणारी, तंबाखू खाणारी मुलं माझ्या बाजूला बसायची आणि मी जेव्हा त्यांना मोटिव्हेट करायचो, तेव्हा त्यांचं प्रमाण ते कमी व्हायचं. मी त्यांच्याबरोबर मुद्दामून क्रिकेट खेळायला जायचो, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या टुर्नामेंटला जायचो. मी त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचो, की जेणेकरून ते त्या चुकीच्या वातावरणातून बाहेर राहतील. हे माझ्याकडून कळत नकळत होत होतं, पण त्यातून रिझल्ट्स येत होते. आणि जेव्हा मी वयाच्या 16-17व्या वर्षी शिकवायला सुरुवात केली, त्यावेळेला सुद्धा आजही ते पालक मला भेटले किंवा आजही ते विद्यार्थी मला भेटले, तर त्यांना ते नक्की मला सांगतात, की दादा आपण 80% डेव्हलपमेंटवरती काम करायचो आणि 20% फक्त अभ्यासावरती काम करायचो. सो माझा एक थॉट प्रोसेस होता, की मुलं अभ्यास का करत नाहीयेत? कारण की पहिलं कारण त्यांना अभ्यास का करायचा हे माहीत नाहीये. आणि दुसरं कारण, की ते इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये चुकीच्या पद्धतीने एवढे इन्व्हॉल्व आहेत, की त्यांना अभ्यासासाठी वेळच मिळत नाही. तो मध्ये चुकीची संगती असेल किंवा वातावरण असेल. सो मी जेव्हा क्लास सुरू केला, शिकवायला सुरुवात केली, त्यावेळेला 2 विद्यार्थीच होते माझ्याकडे. आणि त्या 2 विद्यार्थ्यांनंतर वर्षभरामध्ये माझ्याकडे 150 विद्यार्थी झाले. याचं एकमेव कारण हे नाहीये, की मी चांगलं शिकवायचो. याचं एकमेव कारण हे होतं, की स्लममध्ये पालक दोघेही आपापल्या कामामध्ये बिझी असायचे. त्यामुळे शाळेतून मुलं आली, की अगदी रात्री ती जेवायलाच माझ्या आपापल्या घरी जायची. त्यामुळे पालकांना एक रिलीफ असायचं, की मुलं आपली दादाकडे आहेत
त्याच्यामुळे ती सेफ आहेत, चांगल्या वातावरणात आहेत. ऍटलीस्ट ती बाहेर उन्हाळ्या करत नाहीयेत, चुकीच्या संगतीला नाहीयेत. त्यामुळे क्लासचं शिकवण्याचं काम फक्त 20% असायचं. बाकी मग मी त्यांना सांगायचो आई वडिलांच्या पाया का पडलं पाहिजे, सकाळी लवकर उठून व्यायाम का करायला पाहिजे, इतर पुस्तकं का वाचायला पाहिजे, हे मी त्यांना त्या वयापासून हॅमर करत होतो. तर माझं उद्दिष्ट क्लिअर होतं की मला ओव्हरऑल डेव्हलपमेंट वरती काम करायचं मुलांच्या, जे त्यांना कोणीच शिकवत नाहीये ते त्यांना त्यांच्या समोर ते सगळं प्लॅटफॉर्म आणणं हे माझं उद्दिष्ट होतं. पण माझी अडचण माझं वय होतं, कारण की 17व्या वर्षातलं एखादं मूल जर आई वडिलांना जाऊन सांगतंय की मी तुमच्या मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट करतोय तसं तर बट ऑब्वियसली नॅचरल त्या गोष्टींना, आणि हे मला माहिती होतं. आणि म्हणून शिक्षणाचा एक धागा मी पकडला की ठीक आहे, मला चांगलं शिकवता येत आहे, की ही एक स्किल आपण धरून हे काम करायला सुरुवात करू. आणि 7-8 वर्ष मी ते केलं, आणि 7-8 वर्षानंतर मी पुन्हा जेव्हा आत्मचिंतन केलं की ह्या गोष्टीसाठी मी सुरुवात नव्हती केली वर्सटाईलची खरी सुरुवात ही युथ डेव्हलपमेंटसाठी केली होती. अँड देन मी डेलिगेशनमध्ये खूप चांगला आहे असं बरेच जण म्हणतात, कारण की मी एखादं काम हातात घेतलं की लगेच त्याच्या सिस्टीम सेट करायला सुरुवात करतो, आणि योग्य माणूस आयडेंटिफाय करून त्याला ट्रेन करून त्याचं रिपोर्टिंग स्ट्रक्चर करून मी त्याला ते काम सोपवतो. त्याच्यामुळे मी तो जो क्लासचा माझा पूर्ण पसारा होता त्यावेळेला सुद्धा माझे 500-550 स्टुडंट दरवर्षी असायचे विदाऊट मार्केटिंग. आणि ते मग मी ह्या टीमकडे हँडओव्हर केलं, आणि माझा वेगळा प्रवास मी सुरू केला वर्सटाईलच्या माध्यमातून. आणि युथला डेव्हलप करण्यासाठीच्या येणाऱ्या अडचणी काय आहेत, त्यांच्यासाठी आपण काय डेव्हलपमेंट करू शकतो, मला काय काय शिकावं लागेल, हा जर्नी मी सुरू केला. आणि कधी असं बघितलं नव्हतं 2003-4 साली की मी असे एक नॅशनल लेवलची किंवा इंटरनॅशनल लेवलला काम करणारे ऑर्गनायझेशन बिल्ड करेन. बट दिस होल क्रेडिट गोज टू ऑल दॅट इंडिव्हिज्युअल युथ, की ज्याने माझ्यावरती ट्रस्ट ठेवला, आणि त्याच्याही पेक्षा त्यांच्या फॅमिलीने माझ्यावरती ट्रस्ट ठेवला. जणू काही त्यांना मला दत्तकच देऊन टाकलं. ही मुलं 24 तास माझ्याबरोबरच असायची. आणि ही ऑर्गनायझेशन बिल्ड केली. मी मीटिंग घेतो त्यावेळेला त्यांच्याकडून प्रचंड आयडियाज येतात, प्रचंड कल्पना ते मला सांगत असतात, आणि त्या कल्पना इम्प्लिमेंट करण्यासाठी मी त्यांना कधीच अडवलं नाही. म्हणजे ट्रायल आणि एरर मधूनच आपण शिकणार. त्याच्यामुळे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये दरवर्षी नवीन नवीन तरुण येतात, त्यांच्या आयडियाज घेऊन येतात. त्या आयडियाज आम्ही इम्प्लिमेंट करतो, थोडेसे पडतो, थोडेसे शिकतो, पण आपला जर्नी पुढे पुढे घेऊन जातो. आणि अशा पद्धतीने ही ऑर्गनायझेशन ह्या सगळ्या तरुणांनी मिळून आणि त्यांच्या पालकांनी मिळून बिल्ड केले. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जे गुरु मला भेटले, जे गाईड मला भेटले, त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट ठेवला, कारण की माझी ओळख कोणाबरोबरच नव्हती. एक स्लमचा मुलगा काहीतरी धडपड करतोय हे ह्या सगळ्या गुरु लोकांना जेव्हा जाणवलं, त्यावेळेला ते माझ्याकडे बोलवून घ्यायचे. स्वतः केतन सर नेहमी सांगतात की ते 2-3 वर्ष असे होते की दर सोमवारी मी केतन सरांबरोबर 2 ते 3 तास स्पेंड करायचो. तिथून माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं, कारण की विचार करण्याची जे आज सक्सेस एनर्जी मंत्रा काम करते, तुम्ही जे काम करताय ना, की विचारांना आधी आपल्याला ट्यून करावं लागतं. जर विचार प्रॉपर झाले ना, तर ऍक्शन्स आणि ऍक्शन पासून पुढच्या सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून हे काम खूप मोठं आहे. ते ह्या गुरूंनी माझ्याबरोबर माझ्याकडून करून घेतलं. आणि मी जे छोटी छोटी स्वप्न बघत होतो, ते अचानक नॅशनल लेवलची आणि इंटरनॅशनल लेवलची स्वप्न बघायला लागलो. म्हणजे आधी मी ठरवत होतो की 500-1000 मुलांना, तो अचानक मी माझं टार्गेट सेट केलं की मी जिवंत असेपर्यंत कमीत कमी 10 करोड मुलांच्या आयुष्यात कळत न कळत पुस्तकांच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून, माझ्या टीचर्स ट्रेनिंगच्या माध्यमातून, स्कूल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युट करणार. हे स्वप्न बघण्याची जी म्हणतात ना की जी क्लॅरिटी आहे ती सुद्धा ह्या गुरूंनी दिली. आणि ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने आज वर्सटाईल उभी आहे. सो वर्सटाईल मी तर फक्त स्टार्ट केली, पुढे ह्या सगळ्यांनी वर्सटाईलला ग्रो. सो दॅट इज हाऊ द जर्नी फ्रॉम द टीचर टू ऑर्गनायझेशन. क्या बात आहे, क्या बात आहे सर. केतन सरांचं एक वाक्य नेहमी असतं, जे आता तुमच्या बोलण्यात पण मला जाणवलं, की मुलांसाठी तुम्ही जे काम करताय, म्हणजे त्यांच्यावरती तुम्ही 20% फक्त त्यांच्या शिक्षणाचं, बाकी सगळं संस्कारांवरती तुम्ही काम केलं. सो केतन सर नेहमी म्हणतात की तुम्हाला काय मिळतंय ते महत्वाचं नाही, तुम्ही काय बनताय ते महत्वाचं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही ह्या तळागाळातल्या मुलांना बनवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहण्यासाठी काम करतायत. खरंच कौतुकास्पद आहे. सर, पुढचं आपण तुम्हाला नक्की मला विचारायला आवडेल की तळागाळातील ज्या मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, मुलं असतील, मुली असतील, त्यांना सेल्फ एम्प्लॉईड बनवण्याच्या क्षेत्रामध्येच तुम्हाला काम करावं असं का वाटलं? म्हणजे तसं म्हटलं तर शिक्षक म्हटलं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे आता खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो ह्यांना सेल्फ एम्प्लॉईड बनवणं किंवा स्किल डेव्हलपमेंट वरतीच काम का करावं असं वाटलं? येस, मगाशी जसं मी म्हणालो ना की मूळ ह्या पूर्ण सिस्टीमचे जे मूळ आहेत ते पालक आहेत. या सगळ्या सिस्टीमचे फ्रूट ऑफकोर्स मुलं आहेत, पण या सगळ्यांची स्टीम जी आहे, हा जो मधला कनेक्शन पॉइंट आहे, हा एज्युकेशन सिस्टीम आहे.
काय होतंय की एज्युकेशन सिस्टीम किंवा पालक ह्या स्पेसिफिकली स्लम किंवा लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लासमध्ये काय होतं की तुला चालायला आलं ना, की तुला चालायला आलं, तुला बोलता आलं, की तुला शाळेत जायचं, तुला बालवाडीत जायचं, तिथून शाळेत जाऊन तुला चांगला अभ्यास करायचा, चांगले अभ्यास करून तुला चांगले मार्क मिळवायचे, चांगले मार्क मिळवून तुला 10वीला चांगले पर्सेंटेज आले पाहिजेत, चांगले पर्सेंटेज घेऊन तुला सायन्स किंवा चांगल्या कुठल्यातरी डिग्रीमध्ये जायचंय, ती डिग्री कंप्लीट करायची आहे आणि ती डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुला चांगला जॉब मिळाला पाहिजे आणि चांगला जॉब मिळाल्यावर तुला चांगले पैसे येतील आणि मग तू आयुष्यात यशस्वी होतील. कुठेतरी हा जो जर्नी आहे तो कळत न कळत ह्या मुलांना त्यांची एज्युकेशन सिस्टीम म्हणा किंवा त्यांचे पालक म्हणा शिकवत असतात. आणि मग होतं काय की जेव्हा ही मुलं काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतात, विचार करतात, निर्णय तर लांबची गोष्ट आहे. मी माझाच जर्नी सांगतो की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. ऑफकोर्स आता पण मी डॉक्टरच आहे असं बरेच लोक म्हणतात, कारण की मुलांच्या मेंदूवरती अशा पद्धतीने काम करतो. पण सर्वात मोठा प्रश्न जो माझ्या आणि माझ्या फॅमिली समोर त्यावेळेला आला आणि जो हजारो फॅमिली, लाखो फॅमिलींच्या समोर तो म्हणजे कुठून एवढा पैसा आणायचा. ओके, दॅट इज अ फर्स्ट थिंग माझ्या लक्षात आली. दुसरं माझ्या लक्षात आले की ही मुलं जेव्हा 9वी 10वी वेळेला फेल होतात, योग्य मार्गदर्शन नसतं, अभ्यासाकडे लक्ष नसतं, त्यावेळेला मग कुठेतरी चहाच्या टपरीवरती काम करणं किंवा मग कुठल्या तरी ऑफिसमध्ये क्लिनिंगचं काम करणं, अशा पद्धतीची कामं करतात. आणि त्यांनी ठरवलेलं असतं की मी इथे पैसे कमवून मग माझं शिक्षण पुढे कॅरी ऑन करेन, पण मी माझा स्टडी केला ना, 10 पैकी 8 जण ते करत नाहीत. याचं कारण आहे की ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये तशा पद्धतीने पैसा येतो आणि ते सॅटिस्फॅक्शन लेवलला जातात की ठीक आहे, आता पैसे तर कमवत आहोत ना. घरातले पण मग त्यांना सांगतात की ठीक आहे, आता कशाला नोकरी सोडतोयस, इथे तुझं प्रमोशन होईल, मग तू हेल्पर पासून सुपरवायझर होशील, सुपरवायझर पासून हे होशील आणि मग तू इथे थांब. कितीतरी टॅलेंट आपला देश ह्या पद्धतीने वाया घालवतं हे माझ्या लक्षात आलं. मग एक गरज होती वेगळं विजन देण्याची, एक वेगळा दृष्टिकोन देण्याची, की तुम्ही प्रत्येक जण अंबानी होऊ शकता, तुम्ही प्रत्येक जण बिल गेट्स होऊ शकता, तुम्ही प्रत्येक जण क्रिकेटर होऊ शकता, सचिन तेंडुलकर होऊ शकता. फक्त तुमचा दृष्टिकोन बदलण्याची इथे गरज आहे. आणि तो दृष्टिकोन जरी बदला, मी बऱ्याच जणांना बघितलं की ट्रेनिंग इंडस्ट्री गेली 15-20 वर्ष प्रचंड बूम करते, जास्त बूम करते. तर तिथे मोटिवेशन मिळतं मुलांना, किंवा काय करायचं हे लक्षात येतं, कसं करायचं हे लक्षात येतं. बट फार रेअरली अशा पद्धतीच्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या, तुमचे जे काही प्रयोग आहेत ते त्याचा एक्सपेरिमेंट इथे करा आणि त्यातून हे करा. हा एक मुद्दा होता. आणि माझ्या लक्षात आलं की जर ह्या मुलांना, ह्या पहिल्या पिढीला जर कॉन्फिडन्स आला की आपण शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता जर स्वतःमध्ये व्यावसायिकता निर्माण केली तर पैसा प्रचंड कमवता येतो. पण माझं नेहमी वाक्य असतं की नोकरी करणारे नका बनू, नोकरी देणारे बना. आणि आज मला अभिमान आहे की हे 16 ते 24 वयोगटातील जी मुलं आहेत ती दरवर्षी आपल्या हाताखाली कमीत कमी 50 नवीन मुलांना आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तयार करतात आणि त्यांचं उत्पन्न तयार करतात. सो माझं उद्दिष्ट हे होतं की स्किल कितीही डेव्हलप झाल्या, पर्सनॅलिटी कितीही डेव्हलप झाली, किती चांगलं त्याला बोलता आलं, किती चांगलं त्याला टाइम मॅनेजमेंट करता आलं, किती त्याला मॅनेजमेंटच्या स्किल आल्या, तो कितीही चांगला बिहेव करायला लागला, तरी ह्या तळागाळातल्या क्षेत्रामध्ये, भागामध्ये जोपर्यंत तो पैसा कमवत नाही, जोपर्यंत तो मनी जनरेट करत नाही, तोपर्यंत ह्या तळागाळातल्या लोकांना ह्या गोष्टीची व्हॅल्यू नाही. अप्पर क्लासमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. तू पैसे कमवले नाहीस तरी चालतील, पण ह्या सगळ्या स्किल्स तू आणल्या पाहिजेस. आणि म्हणून व्यावसायिकता हे एक असं मॉड्यूल मला वाटलं की जर आपण भारतभरामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये कमीत कमी 1000 ते 5000 व्यावसायिक जरी तरुणांना घडवू शकलो, तरी हे तरुण पुढचे 40 ते 50 वर्ष तो व्यवसाय करणार आहेत. आणि त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन ऑटोमॅटिकली हजारो लाखो तरुण स्वतःचा व्यवसाय चालू करतील आणि नोकरी देणारे बनतील. सो ही एक क्लॅरिटी खूप लवकर आली, कारण की जर आपण एवढं सगळं शिकवून त्यांना नोकरीमध्येच टाकलं तर त्या सगळ्या स्किल्स, तुम्ही प्रेझेंटेशन शिकता, आम्ही त्यांना प्रेझेंटेशन शिकवतो, सेलिंग शिकवतो, त्याच्यानंतर कन्व्हिन्सिंग शिकवतो, निगोशिएशन शिकवतो, या सगळ्या गोष्टींचा उपयोग कुठे करणार ते? म्हणून व्यावसायिकता हे एकमेव माध्यम आहे जेणेकरून हे सगळं शिकण्याच्या गोष्टी तुम्ही हे करता. ह्याला एक जोड मी आणखीन देईन की दरवर्षी जेव्हा आम्ही काही मुलांना फ्री ऑफ कॉस्ट ही ट्रेनिंग देतो, त्याच्यामध्ये आमच्याकडे MBA चे स्टुडंट पण येतात, MBA कम्प्लीट केलेले स्टुडंट सुद्धा येतात. आणि त्याचं कारण हे आहे की MBA झाल्यानंतर सुद्धा किती मुलं स्वतःचा बिझनेस करतात आणि किती मुलं नोकरी करतात, असा जर सर्व्हे करण्यात आला तर लक्षात येईल की MBA केल्यानंतर त्याचं ऍक्च्युअल फाउंडेशन आहे की बिझनेस कसा करावा हे जिथे शिकलं जातं, ती मुलं मॅक्सिमम करून जॉब करण्यासाठी जातात.
सो इथे मग आम्ही त्यांना प्रॅक्टिकल इंटर्नशिप देतो, काही ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना पाठवतो की इथे तुम्ही जॉब करून या. जे एज्युकेशन मध्ये आहे त्यांना आम्ही व्हर्सटाईल मध्येच तो प्लॅटफॉर्म देतो. आणि इट इज नॉट ओनली अबाउट डॅम. मी त्यांना नेहमी सांगतो की जर तुम्ही यशस्वी व्यावसायिक झालात तर कमीत कमी तुमच्या थ्रू आउट द लाईफ मध्ये कमीत कमी 5 तरुण मुलांना व्यावसायिकता शिकवण्याचा तुम्ही प्रण घेतला पाहिजे. आणि ती शपथ घेऊनच इथे मुलं स्वतःला घडवतात. आणि 5 नाही, मी तर म्हणतो की पहिल्या 2-3 वर्षातच ते जवळजवळ 50-60 मुलांना शिकवतात की व्यावसायिकता का आणि कशी केली पाहिजे. म्हणजे मोनिश म्हणून आता माझा कंपनीचा सीईओ आहे. तुम्ही भेटलात त्याला, माझ्याबरोबर होता हो. आपल्या शेवटच्या मीटिंग मध्ये. 24 वर्षाचा आहे मोनिश. आणि 24 वर्षाच्या मोनिशने आतापर्यंत 15 ते 20 मुलांचा स्वतःचा व्यवसाय उभा करून दिलेला आहे. आणि ती मुलं आता व्यवस्थित तो व्यवसाय सिस्टमॅटिकली करतायत आणि त्यांचं घर त्याच्यावरती चालतंय. सो अशा अमेझिंग स्टोरीज आहेत आणि इथून मला मोटिवेशन मिळतं. सो दॅट इज वाय आय सिलेक्टेड की ह्यांना व्यावसायिकताच शिकवली पाहिजे. भले त्याचा उपयोग त्यांनी नंतर जाऊन त्याच्या नोकरीमध्ये करू दे, पण ते नोकरी सुद्धा एंटरप्रेन्योरशिप माइंडसेटने करतील याची खात्री आहे मला. आणि म्हणून तसं आम्ही ते करतो. नक्कीच सर. खरंच खूप छान माहिती दिली. आणि जसं तुम्ही म्हणालात की MBA स्टुडंट्सला तुम्ही शिकवता किंवा त्यांनाही तुम्ही ट्रेन करता. म्हणजे माझी स्वतःची मुलगी कालच तिचा रिझल्ट लागला. फायनान्समध्ये तिने मास्टर्स केलं आणि तिला A ग्रेड मिळाला. आणि तिचं एक ठरलंय की मला बिझनेस करायचा आहे. पण एक आहे की गुजराती लोकांमध्ये पण आपण बघितलंय की ते बिझनेस करतात पण ते आधी कोणाकडे तरी नोकरी करतात. सो डेफिनेटली शी इज जॉईनिंग फ्रॉम 31st एका कंपनीसाठी. पण नक्कीच सर मी तुम्हाला सांगते की मी तिला तुमच्याकडे पाठवेन आणि तिला तुम्ही एंटरप्रेनर बनवा. नक्की नक्की नक्की. ओके सर. खूप छान आपलं बोलणं चालू आहे. आणि खूप म्हणजे जसं लास्ट टाइम आपलं बोलणं झालेलं की तुमचा यंगेस्ट एंटरप्रिनर 17 वर्षाचा आहे. म्हणजे एक आहे की आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले लोक ना फार इंटेलेक्च्युअल आहेत, हुशार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना गोष्टी मॅनेज करतायत. म्हणजे जर का एक शब्द म्हटलं तर जुगाड. तर ह्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत. म्हणजे तुम्हाला मी सांगते की आमच्याकडे माझ्या बहिणीकडे एक जपानवरून हे आलेला पाहुणा आलेला आणि त्याने तिकडे जाऊन जुगाडची व्याख्या बनवून पाठवली इकडे की इथली लोक ह्याच्यासाठी एक्सपर्ट आहेत. सो डेफिनेटली म्हणजे थोडक्यात काय आहे की बिझनेस पर्सन जो आहे ना त्याच्यामध्ये हे असतं. आणि हे आपल्या भारतातल्या लोकांमध्ये इनबिल्ट आहे, महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये इनबिल्ट आहे. आणि मुळात तुम्ही जे 18 ते 24 वयोगट घेतलेला आहे. सो डेफिनेटली म्हणजे आपला तरुण वर्ग म्हणजे येणारी पिढी जी आहे ती तुम्ही घडवताय. सो खूप म्हणजे खूप छान वाटलं. पण सर हे सगळं करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील. म्हणजे डेफिनेटली कोणताच प्रवास असता इझी नसतो. कारण प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं की मला सक्सेसफुल व्हायचंय पण मला अडचणी नाही आल्या पाहिजेत. तर तुम्हाला आलेल्या अडचणी आणि त्याच्यावरती तुम्ही कशी मात केली ती नक्कीच सर आवडेल आम्हाला ऐकायला. सर प्लीज सांगाल का? अमेझिंग. म्हणजे त्या अडचणी एवढ्या जबरदस्त काही शिकून गेल्या 18 वर्षामध्ये. म्हणजे जसं मी सांगितलं ना की स्लम विभागातल्या पालकांना कन्व्हिन्स करणं की तुमच्या मुलांमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यामुळे त्याला हा वेळ द्या, त्याला हा प्लॅटफॉर्म द्या. इथूनच अडचणींची सुरुवात होते. दुसरं, प्रत्येक त्या तरुणाला जो माझ्याकडे यायचा त्याला त्या सर्कलमध्ये ठेवणं ही सर्वात मोठी अडचण होती. कारण की मला माहिती आहे की आम्ही त्याला PPP आणि PNP असं नाव देतो. PPP म्हणजे पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह पीपल आणि PNP म्हणजे पॉवरफुल निगेटिव्ह पीपल. हा कन्सेप्ट मी मुलांना पहिला शिकवतो की पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह पीपल भलेही त्यांच्याकडची एनर्जी तुम्हाला कमी दाखवतील, पण तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात तर तुमची डेव्हलपमेंट होईल. पण पॉवरफुल निगेटिव्ह पीपल हे खूप पॉवरफुल असतात स्वतःकडे तुम्हाला स्वतःकडे खेचून घेण्यासाठी. आणि ही सर्वात मोठी अडचण मला आली. कारण की मुलं यायची माझ्याकडून काहीतरी चांगला कन्सेप्ट शिकायची, आम्ही सगळे चर्चा करायचो. आणि जेव्हा ते त्या माझ्या सिस्टीम मधून बाहेर पडायचे त्यावेळेला तो समाजातला भाग की ज्याला वाटायचं की अरे असं काही नसतं, हे थोडे दिवस करतात आणि नंतर मग आपल्यासारखंच असतं, चल तू आपण हे करू ते करू. हा सर्वात मोठा चॅलेंज. म्हणजे कितीतरी एक्झाम्पल, म्हणजे एकच एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक असं वर्ष होतं, मला वाटतं 10 वर्ष झाले त्या घटनेला, की आम्ही व्यसनमुक्ती मोहीम, एक मुद्दा जो सांगायचा राहिला मगाशी, की हे सगळं करत असताना आम्ही तरुणांनी एकदा विचार केला की आपल्या विभागामध्ये एवढ्या चुकीच्या गोष्टी झाल्यात, ह्याला कोण सुधारणार. आणि फक्त त्या 15-20 मिनिटाच्या चर्चेमध्ये आम्ही तिथल्या तिथे एक NGO फॉर्म केली. आमची एक रजिस्टर्ड
NGO आहे परिवर्तन फाउंडेशन नावाची, आणि ही सगळे तरुण मंडळी वर्षभरातून जवळजवळ 5 ते 6 इव्हेंट त्याच्या माध्यमातून करतात. आणि पहिलीच आम्ही मोहीम घेतली ती म्हणजे व्यसनमुक्ती मोहीम. आणि व्यसनमुक्ती मोहिमेसाठी मग आम्ही जनजागृती म्हणून फळ्यावरती लिहायचो, एक आर्टिकल मी लिहायचो आणि तो त्या विभागाच्या मध्ये ठेवला जायचा. ते आर्टिकल वाचून वाचून ज्या मुलांना व्यसन लागलं होतं किंवा ज्या मोठ्या माणसांना व्यसन लागलं होतं, अशी जवळजवळ 50 ते 60 मुलं आणि माणसं मिळून मला मारायला आली होती अक्षरशः, की तुमच्यामुळे ही जनरेशन बिघडते असा त्यांचा आरोप होता. आणि म्हणजे हा एकच किस्सा आहे. आणि त्यावेळेला मला आजही आठवते, मला खूप चांगलं वाटतं ती घटना आठवल्यावरती. सगळे पालक म्हणजे ज्या मुलांची जी मुलं माझ्याकडे येत सगळे पालक अशी मध्ये शिल्ड करून उभे होते आणि त्या पालकांनी अक्षरशः म्हटलं की सरांना फक्त हात लावून दाखवा, मग आम्ही काय करतो, असे त्यांचे सेंटेन्स होते. आणि ते 50-60 लोक जे आले होते ते तिथून निघून गेले. प्रचंड अडचणी आल्यात, कारण की ज्या एरियामध्ये काम करताय, ज्या विभागामध्ये काम करताय, जे मी नेहमी उदाहरण देतो, जर तुम्ही कधी मर्सिडीज मध्ये बसलाच नाहीत तर तुम्हाला मर्सिडीजचं इम्पॉर्टन्स नाही कळणार. तसंच तुम्ही ह्या विचारांच्या मांडणीमध्ये कधी आलाच नाहीये, त्यामुळे हे विचार तुम्हाला समजून सांगण्यासाठी, म्हणजे माझी 80% एनर्जी आजही जेव्हा मी नवीन नवीन गावांमध्ये जातो, आताही मी सांगली मिरजेच्या ठिकाणी आहे, तर माझी 80% एनर्जी, फोकस आणि म्हणतात ना की वेळ हा जनजागृतीसाठी जातो. जनजागृतीसाठी. आणि ही सर्वात मोठी अडचण आहे, कारण की एकदा सांगून क्लिक होत नाही. मला भाषेचं महत्व समजवायचं आहे, शिक्षणाचं महत्व समजवायचं आहे, तर मला रिपीटेडली त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जेव्हा मी 100 पालकांना 100 मुलांना हे सांगतो, त्यावेळेला हार्डली 20 पालक त्यांना कळतं की नाही हे माझ्या मुलासाठी गरजेचं आहे. आणि तिथून त्यामुळे दॅट इज अ बिगेस्ट स्ट्रगल. मग तुम्ही ते फ्री करा किंवा पेड करा, त्याने मॅटर करत नाही. तर हा मोठा स्ट्रगल हे करावं लागला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तर प्रचंड वादळ होती पहिली 12 वर्ष, कारण की घरून मी 5:30-6 ला निघायचो आणि रात्री 12:30-1 ला मी घरी यायचो. असं माझं जवळजवळ पहिलं 12 वर्षाचं जर्नी होतं. आणि त्याच्यामुळे आईकडून आणि माझ्या घरातल्या मेंबरकडून नेहमी एकच वाक्य, की तू तुझा वेळ फुकट घालवतोयस, तू तुझा वेळ वाया घालवतोयस. तुझ्या बरोबरची बाकीची मुलं अमेरिका, कॅनडा इकडे जाऊन सेटल झाली. तू त्यांच्यापेक्षा हुशार होतास अभ्यासामध्ये, पण तू हे सगळं वाया घालवलंस. आणि कधी-कधी मी रिएक्टिव्ह व्हायचो आणि ते रिएक्शन झाल्यानंतर मग मलाच माझं वाईट वाटायचं. तो इमोशनल जो इम्बॅलन्स होता तो, आणि स्वतः मी पण 17 वर्षाचा होतो त्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला. त्यामुळे माझे पण हार्मोनल चेंजेस काही कंप्लीट झालेले नव्हते. सो 17 ते 24 वर्षातली जी एनर्जी होती ती मी भले कामात टाकत असलो, तरी पहिले 8 ते 10 वर्ष आजही बऱ्याच जणांना कळत नाही की मी काय करतोय. पण पहिले 8 ते 10 वर्ष माझ्या फॅमिलीलाच कळत नव्हतं की मी काय करतोय. आणि दॅट वॉज द बिगेस्ट स्ट्रगल. आणि मग असा एक इव्हेंट झाला, ज्या इव्हेंटमध्ये योगायोगाने म्हणा की मी, माझा भाऊ, माझी आई सगळे एका प्रोग्राममध्ये होतो, आणि तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. आणि मला तिथे माझा सत्कार करण्यात आला. आणि त्यावेळेला माझ्या आईला स्टेजवरती बोलवलं आणि माझ्या आईने एकच वाक्य, तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि माझ्या आईने एकच वाक्य म्हटलं, की आज मला कळलं 8 वर्षानंतर की माझं मूल काय करतंय. आणि त्यावेळेला हॉलमध्ये जवळजवळ 500-550 पालक होते. त्या सगळ्यांनी माझ्यासाठी उठून स्टँडिंग एव्हिएशन दिलं होतं, टाळ्या वाजवल्या होत्या. आणि ते तिथून मग फॅमिलीला ऍटलीस्ट कळायला लागलं की मी काय करतोय. कारण की मला सुद्धा एक्सप्रेस करता नाही यायचं, मला दिसत होतं पण मला सांगता नाही यायचं मी काय करतो. अँड दॅट वॉज द जर्नी. बऱ्याच वेळेला काही गोष्टी शिकायच्या आहेत, पण त्यासाठी फायनान्स अवेलेबल नव्हता, मनी जनरेट होत नव्हतं. बट मग मी त्यातून काहीतरी प्रोग्राम डिझाईन करायचो. त्याच्या आधी मी स्वतः अर्निंग करायचो आणि तो अर्निंग मी माझ्या लर्निंग मध्ये टाकायचो. सो तो लर्न, एज्युकेट अँड एम्पॉवर ह्या 3 वर्ड वरती मी जगत आलो आहे आतापर्यंत. आणि आताही तेच करतोय आणि शेवटपर्यंत तेच करत राहणार, की आधी शिक, मग एज्युकेट कर, एज्युकेट हो, आणि एज्युकेट झाल्यावरती मग एम्पॉवर कर. बऱ्याचशा स्ट्रगलच्या गोष्टी आहेत. गावाखेड्यामध्ये आल्यावरती भाषेचा स्ट्रगल आला. मी केरळामध्ये काम करायला गेलो त्यावेळेला तिकडे ते काय बोलतात ते मला कळत नव्हतं, मी काय बोलतो त्यांना कळत नव्हतं. पंजाबला गेलो काम करायला त्यावेळेला त्यांचा एक वेगळा ऍटिट्यूड होता. आणि वय कमी असल्यामुळे काही गोष्टी मला काम करता करता शिकाव्या लागल्या. सो देर वॉज भरपूर स्ट्रगल. त्या स्ट्रगलचेच 1-2 पुस्तकं लिहून होतील एवढा हे झालं. पण मजा आली ते सगळं करताना, कारण की इंट्रोस्पेक्शनची सवय सरांनी खूप आधीपासून लावली होती, की ज्या अडचणी येत आहेत ना त्या काहीतरी शिकवायला येत आहेत. आणि मग मी त्या लिहून काढायचो, ह्यातून हे शिकलो. आणि सिस्टीम सेट करण्याची ती हौसच होती. म्हणजे लगेच पॉलिसी डिझाईन करायचो, की बाबा हे होऊ नये म्हणून आता काय पॉलिसी कंपनीमध्ये, काय पॉलिसी माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी, आणि त्यासाठी काय सिस्टीम, हे लगेच सेट करून टाकायचो. त्यामुळे पुन्हा ती अडचण जरी उफाळून आली त्याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन असायचं. तो असा तो जर्नी होता स्ट्रगलचा. क्या बात आहे सर.
खरं सांगायचं तर म्हणजे लोकांना असं वाटतं की सरळ सरळ असं इझी सगळं व्हावं, पण ऍक्च्युली सरळ सरळ इझी झालेली गोष्ट शाश्वत नसते. आणि मी एका ठिकाणी म्हणजे सकाळी मी एक रीडर्स क्लबमध्ये आहे. तिथे म्हणतात की जसं आपण कार जेव्हा शिकतो तेव्हा त्याच्यावरती एल लिहिलेलं असतं. सो आपण पण ना स्वतःला एलचा पोट कधीच काढायचा नाही. लाईफ लाँग लर्नर. आपण सतत शिकत राहणं गरजेचं आहे. आणि सर, व्यावसायिक म्हटलं ना की आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. आणि म्हणजे बाहेरच्या आपल्या व्यवसायातल्या अडचणी असतातच. पण असंही म्हणतात की बाहेर आपण जिंकून येतो पण घरी येऊन हारतो. सो या 2 लढाया एंटरप्रेन्युअर्सला एकाच वेळी लढायला लावतात. आणि डेफिनेटली आपल्याला स्वतःला मानसिकता तशी ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. सो पुढची गोष्ट सर मला तुम्हाला अशी विचारायची आहे की मग हे सगळं करत असताना विचारांचं व्यवस्थापन किंवा यश जे आपल्याला मिळवायचंय ह्याच्याबद्दलची मानसिकता ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे लोकं ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा तुमची ओव्हरऑल तुमचं विचारांचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का सर? नक्की, नक्की. तो तर मला वाटतो, की ह्या सगळ्यांचा पाया आहे. कारण की सुरुवातीला जेव्हा मी सगळं स्वतःच करत होतो, त्यावेळेला अ, वेळेची खूप मोठी अडचण व्हायची, की एवढ्या कमी वेळेमध्ये हे कसं करणार आणि बऱ्याच वेळेला गोष्टी ओव्हरलॅप व्हायच्या. आणि त्यावेळेला मला आजही आठवतं, की मी बऱ्याच लोकांकडे जायचो आणि एकच गोष्ट विचारायचो, की मला ना टाईम मॅनेजमेंट शिकायचं आहे आणि मी बरेचसे कोर्सेस केले. मग मी केतन सरांकडे आलो आणि केतन सर हसत म्हणाले, की त्यांनी एक सेंटेन्स सांगितलं, जे आजही मी सगळ्या तरुणांना सांगतो, की "देअर इज नथिंग लाइक टाईम मॅनेजमेंट, देअर इज ऑल्वेज अ थॉट मॅनेजमेंट." तुम्ही विचारांचं व्यवस्थापन केलत ना, की तुमच्या वेळेचं नियोजन जबरदस्त होतं. अ, आणि मला खरंच खूप छान वाटते नेहा मॅडम, की सक्सेस एनर्जी मंत्रा तुम्ही विचारांवरती काम करताय लोकांच्या. कारण की तिथे तो जो रूट आहे ना, तो रूट जर नाही करेक्ट झाला ना, त्याला जर तुम्ही व्यवस्थित नर्चर नाही केलं, असं म्हटलं जातं, की तुमचा अभ्यास जास्त आहे माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये, की दिवसभरामध्ये माणसाच्या डोक्यामध्ये 60,000 विचार येतात. इट इज नॉट अ जोक. 60,000 थॉट्स. आणि आता ह्या 60,000 विचारांवरती जर मी विचार करायला गेलो, तर मला वेडं होण्याची पाळी येईल. ऑफकोर्स. मग अगेन त्या 60,000 विचारांना मॉनिटर करण्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला जो मी तयार केला, की थिंग्स विचार जे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स तयार करतात आणि विचार जे माझ्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स तयार करतात, याचं बायफर्केशन सर्वात आधी मला सरांनी करायला शिकवलं, कळत नकळत. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक मी आतापर्यंत 17-18 वेळा वाचलंय आणि त्यातून मला विचारांचं व्यवस्थापन माझ्या माझ्या प्रॉब्लेम बरोबर, म्हणजे आता जे तुम्ही प्रश्न विचारला त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. पण मी माझ्या चॅलेंज बद्दल तुम्हाला सांगतोय, की विचार खूप चांगले येत होते, पण ते विचार इम्प्लिमेंट करण्यासाठीचा जो वेळेचं नियोजन आहे, ते मला हे करता येत नव्हतं. आणि तिथे मला केतन सरांनी मेडिटेशनचं महत्त्व सांगितलं. ऑफकोर्स पहिली काही वर्ष मी मेडिटेशन करायचं म्हणून करायचो. पण नंतर जेव्हा त्याची डेप्थनेस कळायला लागली, त्याचं मूळ रिझन कळायला लागलं, तर तिथून आणि मग ऑफकोर्स महात्मा गांधींनी जे सांगून ठेवलंय, की तुमच्या विचारातून तुमच्या कृती येतात. मी आता माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक मुलाला विचारतो, की ते मला विचारतं, की "सर माझ्याकडून हे होतंय. मी असं करतोय, मला असं करायचं नाहीये." मग मी त्याला सांगतो, की "थोडा रिव्हर्स जा. तू जे करतोयस ना, ते फक्त तो फक्त परिणाम आहे. ते परिणाम जे येतायत ना, त्याचा रूट कॉज काहीतरी वेगळा आहे आणि तो रूट कॉज कुठे असेल, ते विचारातून असेल आणि विचार हे तुझ्या आजूबाजूच्या वातावरणातून येतात." तिथे परत मला केतन सरांनी सांगितलं, की जर तुला हे विचार बदलायचे असतील, तर तुला 2च गोष्टींवरती इनिशियली काम करायचं असेल. ते परत त्यांचं सेंटेन्स मी इथे कोरून घेतलं, की 5 वर्षानंतर तू कुठे असशील हे 2च गोष्टींवरती अवलंबून आहे. तू कोणती पुस्तकं वाचतोस आणि तू कोणाबरोबर वेळ घालवतोस. सो दॅट इज अ पी-पी-पी कन्सेप्ट मी डेव्हलप केला, पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह पीपल. विचार अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की अ थॉट कॅन चेंज युअर लाईफ इन अ बोथ वे. एक एक विचार तुमचं आयुष्य डिस्ट्रॉय सुद्धा करू शकतं आणि एक विचार लाखोंचं आयुष्य डेव्हलप सुद्धा करू शकतं. तर माझे रोल मॉडेल जेव्हा मी बघतो ना, ते एका विचारानेच काम करतायत आणि त्या विचारांमुळे एवढं मोठं कॉन्ट्रिब्युशन आज जगामध्ये होतंय. आणि म्हणून विचारांचं व्यवस्थापन बेसिक लेव्हलला सकाळी उठल्यापासूनच चालू केलं पाहिजे आणि मला माहिती आहे तुम्ही ते सगळ्यांना शिकवता. उत्कृष्ट पद्धतीने शिकवताय. गेले बरेच महिने तुम्ही ऑनलाईनमध्ये पण आता काम करताय तुमचं जर्नी. म्हणून मी इथे असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, की तुम्ही तुमच्या आउटपुटकडे लक्ष देऊ नका. तुमच्या आउटपुट्स हा तुमच्या विचारांचं म्हणतात ना, की आउटपुट आहे. त्यामुळे ते इनपुट प्रॉपरली जातायत का? सो सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःचा माइंडसेट कसा ठेवताय? मग त्याला तुम्ही पेपरवरती कसं उतरवताय? मग तुमचं डे प्लॅनिंग कसं करताय? हे खूप आधी मला शिकायला मिळालं आणि याचा मला खूप आनंद होतो.
म्हणजे मी वयाच्या 20व्या वर्षी माझ्याकडे संपूर्ण वर्षाचं कॅलेंडर कसं भरायचं याचं नॉलेज मला माझ्या गुरूंनी दिलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की यू हॅव टू सिलेक्ट. म्हणजे ब्रेन ट्रेसी वाचले, मी स्टीव्हन कोवे वाचले, मग केतन सरांनी मला गोष्टी सांगितल्या, कितीतरी कोर्सेस मी केले आणि त्याच्यामुळे मी इम्प्लिमेंटेशन लगेच करायला लागलो. आणि माझ्याकडे आजही जेव्हा मी इयरली प्लॅनिंगला बसलो, आता मी तेवढं करत नाही कारण की सगळी टीम जवळजवळ ऑर्गनायझेशन हँडल करते, पण डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा पूर्णपणे आम्ही इयरली प्लॅनिंगसाठी ठेवतो. म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात काय होणार, आणि मग वर्षाचं टार्गेट, मग क्वार्टरली प्लॅनिंग, मग मंथली प्लॅनिंग, मग तुमचं वीकली प्लॅनिंग, मग तुमचं डेली प्लॅनिंग. ह्या गोष्टी जेव्हा करायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की तुमच्या भूमिकांनुसार जर तुम्ही पेपरवरती मांडू शकलात, किंवा तुम्ही वडील आहात, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही एंटरप्रेन्योर आहात, त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतः विजनरी पर्सन आहात, ह्या भूमिका तुम्ही मांडलात आणि त्या भूमिकेचे विचार तुम्ही कागदावरती उतरवलेत आणि त्याप्रमाणे ऍक्शन प्लॅन बनवलात, तर माझा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह व्हायला लागला. सो क्वेश्चन असा आहे की येस, काही वेळेला नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यालाच आपला सेल्फ कन्सेप्ट कुठेतरी अडवतो, आपली सेल्फ इमेज कुठेतरी अडवते की तू हे करू शकतोस का. आणि हा विचार सुद्धा विचार आहे. ह्याची सगळ्यांनी म्हटलं जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे याच्यावरती, की हा जो विचार आहे हा तुमचा लिमिटिंग बिलीफ आहे. मग याला कसं ओव्हरकम करायचं. ऑफकोर्स तुम्ही जशा पद्धतीने द सिक्रेटचा उपयोग करतो आपण, तुम्ही ग्राफॉलॉजीचा च्या रेमेडीज देता, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या जगामध्ये खूप महत्वाच्या आहेत. कारण की 15-20 वर्षापूर्वी टेलिव्हिजन म्हणा, एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणा, सोशल मीडिया म्हणा, हा एवढा ऍक्टिव्ह नव्हता जेवढा तो आत्ता आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे येत असणारी भरमसाठ इन्फॉर्मेशन, प्रत्येक इन्फॉर्मेशन आपल्याकडे विचार घेऊन येते, आणि ही प्रत्येक इन्फॉर्मेशन काही पॉझिटिव्ह नसते. म्हणजे सकाळी आज न्यूज जरी आपण लावली तरी त्या न्यूजवरती कुठे ऍक्सिडेंट झालं, कुठे हे झालं, कुठे ते झालं, हे सांगितलं जातं. आणि कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये ते आपण प्रोग्रामिंग करून टाकतोय, हे लोकांना कळत नाहीये. आणि मग तशा पद्धतीच्या घटना आपल्याबरोबर कशा घडायला लागतात, ह्याचा सिक्वेन्स जर लोकांना कळला ना, तर मला वाटतं विचारांच्या माध्यमातून आयुष्य घडवले जाऊ शकतात, कितीतरी मोठं ट्रान्सफॉर्मेशन घडवलं जाऊ शकतं. आणि आज तुमच्यासारखी माणसं बरीचशी माझ्या आयुष्यात आली, त्यांनी मला क्षणाक्षणाला कळत न कळत हे विचारांचं व्यवस्थापन शिकवलं. आणि म्हणून आज एखादा निगेटिव्ह थॉट जरी आला तरी त्याला लगेच कन्वर्ट करून पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आणि पॉझिटिव्ह ऍक्शन्समध्ये कसं कन्वर्ट करायचं हे शिकलो. आणि त्याचा प्रचंड फायदा मला माझ्या व्यवसायामध्ये म्हणा, सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये म्हणा, किंवा इतर मुलांना घडवताना तो झाला. सो इट इज मोस्ट पॉवरफुल कन्सेप्ट ॲज पर मी. ग्रेट सर. विचारांचं व्यवस्थापन ह्या विषयावरती, म्हणजे जसं तुम्ही आता मीडियाचं बोललात सर, फार वर्षापूर्वी ना एका क्रिकेटियरने ना एका इन्शुरन्स कंपनीची ऍड केली होती, कल का क्या भरोसा. आणि साधारणपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये कॅन्सर डिटेक्ट झालेला. सो विचार करून करा. हे खूप महत्वाचं आहे. कारण काय की ही खूप महत्वाची गोष्ट. आणि मगाशी तुम्ही अजून एक गोष्ट म्हणालात की म्हणजे सेल्फ एस्टीम म्हणा. सो स्वप्रतिमेवरती ना काम करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपण बरेचसे कार्यक्रम करत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने ना आपल्या विचारांवरती लक्ष ठेवणं ना हे खूप इझी आहे. फक्त कॉन्शियसनेस, म्हणजे आपली सजगता जी आहे ना, ती जर का आपली असेल ना, तर डेफिनेटली आपण आपल्या विचारांवरती लक्ष ठेवून नको असलेले विचार, म्हणजे अगदी तुम्ही भाजी घ्यायला जाता तेव्हा मेथीची जुडी घेत असताना तुम्हाला कोणती हवी कोणती नको ही तुम्ही बघून घेता 10 वेळा. तर मग आपले विचार जे येत आहेत ते आपण विचार करून घ्यायला नको का. बरोबर ना. एक्झॅक्टली. आम्ही नेहमी म्हणतो की इनर ट्रान्सफॉर्मेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन आउटर ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही बाह्यतम बदल घडवण्यापेक्षा आधी आतला बदल घडवणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात विचारांनीच होते. येस. तर सर पुढचा प्रश्न असा आहे की यशस्वी होण्याचा तर सगळेच विचार करतात, पण काही जणांना जर का अडथळे आले की ते लगेच गिव्हअप करतात, त्यांना अडथळे नको असतात. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल. याचं एकमेव कारण जे मला रिअलाइज झालं ना, की तुम्ही जेव्हा सेल्फिश कंजप्शन साठी जगता ना, त्यावेळेला अडथळ्यांचा तुम्हाला त्रास होतो. पण ज्यावेळेला तुम्ही सेल्फलेस कॉन्ट्रीब्युशन साठी काम करायला सुरुवात करता ना, त्यावेळेला तुम्हाला अडथळे वाटत नाहीत, अपॉर्च्युनिटी वाटतात. कारण की ज्यावेळेला मी फक्त माझ्यासाठी काम करतोय, पैसे कमवण्यासाठी, मोठं होण्यासाठी, नाव मिळवण्यासाठी, त्यावेळेला आलेल्या अडचणी तुम्हाला त्रास देतात, कारण की ते तुमचं सेल्फिश कंजप्शन थांबवतात. पण ज्या वेळेला तुम्ही सेल्फलेस कॉन्ट्रीब्युशन घेऊन एक मोठं पर्पज घेऊन काम करता ना, त्यावेळेला प्रत्येक सकाळ
प्रत्येक सकाळ ही तुमच्यासाठी जसं मार्क झुकरबर्गला एकदा प्रश्न विचारण्यात आला, की "तू रोज एकाच पद्धतीचे टी-शर्ट्स वापरतोस. तर याच्या मागचं कारण काय?" तर त्याने एक जबरदस्त उत्तर दिलं, की "मी रोज सकाळी उठल्यानंतर लाखो करोडो लोकं माझ्यावरती अवलंबून असतात आणि त्या लाखो करोडो लोकांना बाजूला ठेवून फक्त मी कसा दिसतोय किंवा मी कसा दिसणार याच्यावरती जर काम करायला लागलो, तर मग माझ्यासारखा मूर्ख कोणच नसेल." सो अडचणींपासून लोक का बॅकला येतात याचं कारण एकच आहे, कारण की त्यांच्याकडे स्ट्रॉंग रिझन नसतं. मी का करतोय ना याचं स्ट्रॉंग रिझन नसतं आणि दॅट इज अ बेस. तो पर्पज आयडेंटिफिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्हाला पर्पज आयडेंटिफाय झालं ना, की आपण सगळ्या मोठ्या लोकांच्या स्टोरीज बघितल्यात. कितीतरी जबरदस्त अडचणी आल्यात, बँकरप्ट झाले ते, पण ते परत बाउन्स बॅक होऊन आले. कारण की त्यांना माहिती होतं, की हे मी फक्त माझ्यासाठी करत नाहीये. हे मी कॉन्ट्रिब्युशनसाठी करतोय आणि हे मी गेल्यानंतर सुद्धा हे काम चालू राहिलं पाहिजे. हे स्ट्रॉंग रिझन ज्या दिवशी तुम्हाला मिळालं, त्या दिवशी तुम्हाला अडचणी वाटत नाही. जाता जाता सर तुम्ही काय संदेश द्याल? ऑफकोर्स मी तरुणांसाठी काम करतो आणि माझ्यासाठी तरुण म्हणजे ती व्यक्ती जी वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी, 90व्या वर्षी आजही स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी, बदल घडवण्यासाठी काम करते. तो प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी तरुण आहे. सचिन तेंडुलकरचं एक वाक्य मला प्रचंड आवडतं. ज्या वेळेला त्याने 100वी सेंचुरी केली होती, त्यावेळेला रमीज राजाने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याने ते उत्तर दिलं होतं, की एन्जॉय युअर गेम, चेज युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम्स ट्रू. तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये आनंद मिळवा आणि जर आनंद मिळत नसेल तर चेक करा की तुम्ही योग्य गोष्ट करताय का आणि ती करेक्ट करा आणि त्याच्यानंतर मग मागे बघू नका, कारण की तुम्ही जे स्वप्न बघितलंय, तुम्ही जे पर्पज बघितलंय ना, ते डेफिनेटली सक्सेसफुल होणार आहे, ते डेफिनेटली येणार आहे. कारण की इफ यू कॅन ड्रीम इट मीन्स यू कॅन अचीव्ह इट. एवढं सिम्पल लाईफला करा आणि त्या पद्धतीने जगा. क्या बात आहे सर, खरंच म्हणजे खूप छान संदेश तुम्ही सगळ्यांना दिला आणि तुम्ही आज इथे सक्सेस एनर्जी मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरती आलात. व्यावसायिकांच्या यशोगाथा या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामधले कितीतरी पानं उलगडली, तुमचे यश सांगितलं, तुम्ही फेस केलेले अडथळे सांगितलेत आणि ह्या इंटरव्ह्यू मधून बऱ्याचशा लोकांना इन्स्पिरेशन मिळेल असं मला नक्कीच वाटतं. सर तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ दिलात आणि इतकं छान प्रेमाने आणि वेळ देऊन सविस्तरपणे सगळ्यांना एक्सप्लेन केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. सक्सेस एनर्जी मंत्रा आणि तुमच्या संपूर्ण स्वप्नाला, पर्पजला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. असं म्हणतात की कोणतीही गोष्ट दोन वेळा अस्तित्वात येते, एकदा विचारांमध्ये आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षामध्ये. तर मग आता विचार करा की दिवसभरामध्ये सरांनी जसं म्हटलं 60,000 पेक्षा जास्त विचार आपल्याला येतात. तर ह्याच्यातले पॉझिटिव्ह किती आणि निगेटिव्ह किती? निगेटिव्ह विचार आपोआप येतात, पण पॉझिटिव्ह विचार आपल्याला ठरवून करायला लागतात. तर याबद्दल आपल्या ट्रेन युअर ब्रेन ह्या वर्कशॉपमध्ये आपण माइंड प्रोग्रामिंगच्या माध्यमातून निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कसं रिप्लेस करायचं हे आपण शिकवतो आणि ह्याची बॅचेस आपल्या चालू असतात. आजपासून एक नवीन बॅच सुरू होत आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत कनेक्ट व्हा. खाली नंबर स्क्रोल होत आहे आणि हे बॅचेस रेग्युलर आपल्याला महिन्यात 2 वेळा होत असतात. सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्यावसायिकांची यशोगाथा भाग 3 मध्ये आपल्याकडे आज अजय दरेकर आले होते आणि असेच वेगळे वेगळे मान्यवर आपल्याकडे येत असतात. तर आपण इथे पुढच्या वेळेस बोलवत आहोत. पुढच्या वेळेसही 11 सप्टेंबरला संध्याकाळी 5:45 तुम्ही याल आणि त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा समजून घ्याल आणि लोकांना तेही इन्स्पायर करतील. सो तुम्ही सगळेजण आज इथे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.